काहीतरी अंतरावर माझं आहे बाथरूम. दुसऱ्याचा कोणाचा आधार न घेता? नाही, दुसऱ्याचा कोणाचाही सर मी आधार घेतला नाही, अजिबात नाही. स्वतः जाऊन सगळं करायचं, घरच्यांना बरं वाटलं. तुमचा हातवर होतं का आता? हात माझा हात नाही बघा, असं होतोय, असा 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 होता पहिला, असा होता. हां, आता वर करून दाखवा जरा. एकदम फक्त उचलता येतात, काही असं उचललं ना उचलतो बिंदास, पण हे नाही असं तर तरी अंगाची आहे ना पहिल्यासारखी आहे. मित्रांनो, अर्जुन टिकेकर साहेबांचा आवाज सुद्धा तोंडाबाहेर निघत नव्हता आणि त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं. कुठल्याच प्रकारची हालचाल त्यांना करता येत नव्हती. संडास लघवी सगळं जागेवर असल्यामुळं मनामध्ये खूप वाईट वाटलं आणि माझा मित्र आज खाटेवर पडू नये म्हणून मी अमृत ज्यूस त्यांना दिला. त्यांना अमृत ज्यूस दिल्याच्या नंतर 15 दिवसामध्ये तरतरी जाणून त्या व्यक्तीला थोडं थोडं चालायला लागलं. आज 5 महिने झाले. 5 महिन्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रगती केलेली आहे आणि त्यांना चालता सुद्धा येत आहे. तुम्ही चालून दाखवा जरा. बस 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 या बस या 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 या. तर ह्या पद्धतीने आपल्या अमृत ज्यूसचा आलेला पॅरालिसिसवर रिझल्ट आपण सांगितलेला आहे. तर अर्जुन टिकेकर साहेब, तुम्हाला अमृत ज्यूसमुळे जो फरक पडला तो इतरांनाही पडावा असं जर वाटत असेल तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला एकच सर मी देईल, हे औषध एक अमृत आहे. अमृत ज्या देवाने अमृतासाठी अख्खा समुद्र आलावला होता, त्या अमृत समुद्र राक्षसांच्या विरोधात, आणि हे आमच्या ज्या साहेबांनी अमृत ज्यूस आणले, एवढंच सांगाल तुम्ही डॉक्टरला 10,000 20,000 30,000 फी घालवता. हे जे औषधाची किंमत आहे ती घ्या आणि माझं 100% गॅरंटी आहे. ते कसं घ्यायचं समोरच्याला विचारा आणि ते घेतल्यानंतर एक 15 दिवसांनी आपला नियम तुम्ही बघा. पूर्ण रोगमुक्त व्हा, पूर्णपणे तुम्ही रोगमुक्त व्हा. माझ्याकडे बघा, माझं वय होतं वय 50-55 आहे, पण माझं वजन होतं 60-65 किलोमीटर. ॲक्सिडेंट झाल्यानंतर वजन आलं 48, पण आज मी 52-53 वजन समोर घेऊन निघतो. धन्यवाद अर्जुन दादा. असंच रिलायन्स मल्टीट्रेड कंपनीचा रोगमुक्त भारत अभियान चालू राहो आणि जास्तीत जास्त रुग्णांना या अमृत ज्यूसचा फायदा हो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि